सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळ्यात रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी चक्क ठाकरे सेना व मनसे सेना एकत्र आल्याचं चित्र समोर आलंय। धुळ्यात ठाकरे आणि मनसे एकत्रित आंदोलनात सहभागी झाल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आलंय। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील स्वामीनारायण कॉलनी येथील भाजपचे माजी नगरसेवक यांच्या घरापासून ते रामचंद्र नगर पर्यंतच्या रस्त्याची अतिशय खराब अवस्था झाली आहे। या परिसरातून रोज हजारो लोक वापर करतात। या रस्त्यावर प्रचंड प्रमाणावर मोठे खड्डे पडले। या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे डेंग्यू मलेरिया सारख्या आजारांचे देखील प्रमाण वाढणार असून त्यामुळे येथील रस्त्यांची त्वरित सुधारणा करावी यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना व ठाकरे यांच्या शिवसेनेने एकत्र येत आंदोलन केल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले। शिवसेना व मनसेने एकत्रित येत प्रभाग क्रमांक 11 मधील रस्त्याची झालेली दुरवस्था याच्या विरोधात जोरदार आंदोलने केली असून रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये फुलं टाकत जिल्हा प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध केलाय। येणाऱ्या काळात लवकरात लवकर या रस्त्याची सुधारणा झाली नाही तर मनपाचे आयुक्त यांच्या घराबाहेर व दालनाबाहेर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा देखील इशारा त्यांनी यावेळी दिलाय। आणि धुळेकर नागरिकांनो, हा आहे प्रभाग क्रमांक 11 आणि प्रभाग क्रमांक 11 मधील स्वामीनारायण कॉलनी पासून रामचंद्र नगर पर्यंतच्या या रस्त्याची प्रचंड प्रमाणात दुरावस्था झालेली आहे। आणि विशेष म्हणजे हा वार्ड विद्यमान माजी महापौरांचा वार्ड आहे, तरी या वार्डाची किती दयनीय अवस्था आहे तर धुळे शहराची किती भयानक दयनीय अवस्था असेल। आमची महापालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे, या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। आता पाऊस चालू होतोय, पावसामुळे या खड्ड्यामध्ये डबके साचतील आणि त्या पाण्यामध्ये डास निर्माण होतील। त्या डासांतून डेंग्यूचे मच्छर या पूर्ण परिसरामध्ये फैलतील आणि ते डेंग्यूचे मच्छर इथल्या नागरिकांना चावतील, त्यामुळे त्यांना डेंग्यू होईल। डेंग्यू झाल्यामुळं गरीब लोकांना दवाखान्यात ऍडमिट व्हावं लागल आणि डेंग्यू झालेल्या व्यक्तीला 50,000 ते 1 लाख रुपये खर्च येतो। ते पैसे कुठून आणतील? कोणी व्याजाने पैसे काढल, कोणी सोनं विकल, कोणी घर गाण ठेवल, कोणी दया माया करून पैसे आणेल आणि डॉक्टरचं बिल भरल आणि या सर्व पापाचा जिम्मेदार नालायक सत्ताधारी पार्टी आणि महानगरपालिकेचे भ्रष्ट लाचखोर अधिकारी आहेत। तसंच या खड्ड्यामुळे अपघात होण्याचा धोका आहे। या परिसरातून शाळकरी मुले वावरतात, वृद्ध लोक जातात, हजारो लोकांचा येण्या जाण्याचा रस्ता आहे। तसेच या परिसरामधील सर्व स्ट्रीट लाईट बंद आहेत। गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असलेल्या या प्रभागाचे 4 नगरसेवक आहेत। इथं रोज चोऱ्या होतात, महिलांच्या मंगळसूत्र तुटल्या जातात, विनयभंग होतो, तरी हे महापालिकेचे अधिकारी आणि सत्ताधारी लोक या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत। आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मागणी आहे की लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करा, नवा करा, अन्यथा महापालिका आयुक्त साहेब तुमच्या घराच्या बाहेर आणि तुमच्या दालनाच्या बाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आणि आमच्याबरोबर आता मनसेचे लोक पण आहेत, असं शिवसेना आणि मनसेकडनं तुमच्या दालनाच्या बाहेर उपोषण करण्यात येईल आणि त्याला सर्वस्वी जबाबदारी सत्ताधारी पक्ष आणि महापालिकेचे आयुक्त असतील। म्हणून सर्वांना विनंती करतो, जनतेला या त्रासापासून मुक्तता करा, ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आणि मनसेकडनं मागणी आहे। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया। मूर्तिजापूर महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे। प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे, त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया। जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे।
प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो. प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो. प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो, तसेच प्राण्यांची देखील हानी होते. प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल. प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो. प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो. प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात? प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा. प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा. प्लास्टिकच्या वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा. प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या. प्लास्टिक बंदी, स्वच्छ शहर, सुंदर भविष्य. राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया. नगर परिषद मूर्तिजापूर द्वारा जनहितार्थ जारी.